मला काही हिंट मिळत नाही आहे. इफ आय एम लाईव्ह थोडंसं हिंट जर मिळाली तर बरं होईल. मला जर हिंट मिळाली तर बरं होईल की मी दिसतीये. ओके, मी व्यवस्थित आवाज वगैरे व्यवस्थित येतोय. एम आय ऑडिबल प्रॉपरली? आवाज व्यवस्थित येतोय? जय भीम. आय होप आय एम ऑडिबल टू एव्हरीवन. ओके, थँक्यू पवनजी. आपण स्टार्ट करूया. आय थिंक 1 मिनिट आपण थांबूया 6 o'clock साठी. व्हिडिओ क्लिअर आहे का पवनजी? व्हिडिओ क्लिअर आहे का पवनजी? ओके, थँक्यू. जय भीम. आपण सुरू करायला आता हरकत नाही. सुरू करूया आपण. संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे आणि समता प्रस्थापित करण्यासाठी धम्माची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध, क्रांतिकारी दोहे आणि क्रांतिकारी दोह्यांची शिकवण समाजाला प्रबोधनासाठी वापरणारे संत कबीर, महात्मा बसवेश्वर, क्रांतिकारी महात्मा बसवेश्वर, क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीवीर शहीद भगतसिंग, क्रांतीवीर लहूजी आणि समतेचा संदेश वास्तवात उतरवणारे जगतभूषण, विश्वभूषण, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महापुरुषांना स्मरून आजचं फेसबुक लाईव्ह मी सुरू करते. कार्यक्रमाचे आयोजक पुरोगामी विचार मंच रवींद्र सुरवडसे सर आणि टीम यांना मी धन्यवाद देते. मला ही संधी या पेजवरती येऊन माझे विचार व्यक्त करण्याची करून दिल्याबद्दल. आपण सुरू करूया. विषय मांडते स्त्रीचे सामाजिक आणि सांस्कृतिक वस्तुकरण. जेव्हा आपण वस्तुकरण म्हणतो तेव्हा जेव्हा मी टॉपिक चूज केला आणि टॉपिक जेव्हा आयोजकांना सांगितला तेव्हा मला सुद्धा प्रश्न पडला की स्त्रियांचे सामाजिक आणि सांस्कृतिक वस्तुकरण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वस्तुकरण म्हणजे काय. खरं तर हा टॉपिक, ही जी गोष्ट आहे ती खूप ब्रॉड आहे. या गोष्टीच्या, या विषयाच्या खूप साऱ्या छटा आहेत. या विषयाच्या खूप साऱ्या परिमिती आहेत. या विषयाला खूप साऱ्या डायमेन्शन्स आहेत. पण माझ्या पद्धतीने, माझ्या कुवतीप्रमाणे आणि माझ्या अनुभव आणि अनुभूतीप्रमाणे मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न करीन. काही ॲडिशन्स असतील तर स्वीकार्य आहेत, काही सजेशन्स असतील तेही स्वीकार्य आहेत आणि काही प्रश्न असतील ते आपण नंतर घेऊया. सर्वांच्या पॉझिटिव्ह रिस्पॉन्सची अपेक्षा करून आपण सुरुवात करूया. तर बेसिकली वस्तुकरण म्हणजे काय? वस्तुकरण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये स्त्री ही जी आहे ती मानव किंवा माणूस
न पकडता तिला वस्तू म्हणून ग्राह्य धरलं जातं आणि तिचं वस्तूकरण केलं जातं. आता वस्तूकरण केलं जातं म्हणजे नेमकं काय केलं जातं की आपण जसं म्हणतो की ग्राह्य धरणं आणि ग्रँटेड पकडणं. आणि जेव्हा तिला ग्रँटेड पकडलं जातं तेव्हा तिच्या मताला, तिच्या कुठल्याही डिसिजनला, तिच्या निर्णयाला महत्त्व राहत नाही. ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विरून जातं. आणि याचा साक्षीदार इतिहास आहे. सर्वांनाच माहीत आहे की भारताला किंवा भारतभूमी जी आहे ती मातृसत्ता कुटुंब पद्धती होती भारतामध्ये. आणि आपण सर्वच याचे साक्षी आहोत. पण पुरावे जर आपण न्याहाळून बघितले तर आपल्याला असंही कळेल की ही मातृसत्ता कुटुंब पद्धती जी आहे ती हळूहळू लुप्त होत गेली. याला डेफिनेटली काही कारणीभूत आहेत. कारणं जी आहेत ती रिस्पॉन्सिबल असतील. आणि तर ती कारणं कुठली आहेत तर ती मला स्वतःला आधी सुरुवातीला सांगायला आवडतील आणि त्यानंतर आपण वस्तूकरणाची जी प्रक्रिया आहे ती बघूया. माणसाचा जो उगम झाला, माणसाचा उगम झाल्यानंतर किंवा माणसाचा जन्म या विश्वामध्ये झाल्यानंतर डार्विनचा सिद्धांत मला सांगायला आवडेल की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट किंवा उत्क्रांतीवादाचा जेव्हा ते सिद्धांत मांडतात तेव्हा ते म्हणतात की जो कोणी फिटेस्ट आहे त्याचं सर्वायवल आहे. आणि इथे आत्तापर्यंत जी लढाई आहे स्त्रीची असो किंवा पुरुषाची असो, पुरुषाची एक वेगळ्या पद्धतीची लढाई आहे आणि स्त्रीची एका वेगळ्या पद्धतीची लढाई आहे. ती सर्वायवल ऑफ द फिटेस्टच आहे. आणि ती लढाई जेव्हा स्त्री लढते तेव्हा तिच्या वेगळ्या कक्षांचा अभ्यास आपल्याला केला पाहिजे आणि पुरुष जेव्हा लढतो तेव्हा त्याच्या वेगळ्या कक्षांचा अभ्यास केला पाहिजे. स्त्रीला जेव्हा आपण माणूस म्हणतो तेव्हा तिला येणारे ज्या बऱ्याचशा अडचणी आहेत त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि पुरुष जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पुरुषाला माणूस म्हणून येणाऱ्या अडचणींचा अभ्यास केला पाहिजे. मुळात जेव्हा स्त्री आणि पुरुष यांचा जन्म झाला तेव्हा पुरुष आणि स्त्री ही संकल्पना मादी आणि नर अशीच होती. आय थिंक तुम्ही सगळे ॲग्री व्हाल या गोष्टीसाठी की मादी आणि नर होते. जेव्हा समाज निर्माण झाला नव्हता, जेव्हा समाजनीती किंवा जेव्हा सामाजिक नीती नियमाची जे नियम आहेत ते बनले नव्हतं तेव्हा ही जी प्रक्रिया आहे ती जे स्टार्ट व्हायला सुरुवात झाली होती. आणि नर आणि मादी ही संकल्पना होती. तेव्हा कम्युनिटी नव्हती, तेव्हा एथिक्स नव्हते, तेव्हा मॉरल व्हॅल्यूज जे आपण आता असो कॉल्ड म्हणतो ते नव्हते. तेव्हा जात नव्हती, तेव्हा धर्म नव्हतं, तेव्हा कुटुंब नव्हतं. तेव्हा फक्त आणि फक्त पुरुष शिकारीला जाणार आणि स्त्री जी आहे ती घराचा सांभाळ करणार आणि ज्या काही गोष्टी तिला शक्य आहेत, बायोलॉजिकली शी इज वीक, आणि ज्या काही गोष्टी तिला शक्य आहेत ती करत होती. आणि तेव्हा झालं असं की पुरुष जेव्हा बाहेर जात होता तेव्हा पुरुषाला लक्षात आलं की मी सामर्थ्यवान आहे आणि या सामर्थ्याचा उपयोग मी शिकारीसाठी करतोय, या सामर्थ्याचा उपयोग मी स्त्रीला कंट्रोल करण्यासाठी करतोय. त्यामुळं स्त्रीने जे आहे ते माझ्या गोष्टी मान्य करून कुटुंबाचं पालन पोषण केलं पाहिजे. तर कुटुंबाचं पालन पोषण करता करता मग कुटुंब या सगळ्या म्हणजे मुलं वगैरे तेव्हा तर ॲक्च्युली ही पद्धत नव्हती, कुटुंब पद्धत नव्हती. पण स्त्रीला मादी म्हणता म्हणता पुरुषांनी त्याच्यावरती हक्क सांगण्यासाठी सुरुवात केली. आणि त्यातून ही मग एखादी जी स्त्री जी आहे ती जनन क्रियेसाठी उपयोगी आहे हे जेव्हा पुरुषाच्या लक्षात आलं तेव्हा पुरुषाने स्त्रीपासून निर्माण होणारा जी संतती आहे त्याचा यूज आपल्या समूहाला वाचवण्यासाठी किंवा आपलं समूह अधिक बळकट करण्यासाठी हा विचार पुढे ठेवून मग स्त्रीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातून मग कुठेतरी कुटुंब संस्थेचा जन्म झाला. त्यातून मग आमच्या स्त्रिया, तुमच्या स्त्रिया, आमची कम्युनिटी, तुमची कम्युनिटी या सगळ्या गोष्टींचा उगम झाला. आणि त्यातून नंतर मग सामाजिक संरचना आणि तिचे आधार बनले. आता सामाजिक संरचना आणि तिचे आधार कोणते आहेत आधी आपण बघूया. मला वाटतं आवाज वगैरे व्यवस्थित क्लिअर आहे का? थोडंसं बॅकअप आपण घेऊया. आवाज वगैरे क्लिअर आहे? ओके. तर जे सामाजिक संरचना जे आहेत तर त्या सामाजिक संरचनेचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा सामाजिक आपल्याला आधार ते पाहायला हवेत. तर त्या सामाजिक संरचनेचे आधार कुठले आहेत? कुटुंब आहे, जात आहे, धर्म आहे आणि
पितृसत्ता कुटुंब पद्धती आहे. तर कुटुंबामध्ये स्त्रीचं वस्तूकरण कसं होतं आपण बघूया. त्यानंतर जातीमध्ये स्त्रीचं वस्तूकरण कसं होतं हे बघूया. त्यानंतर पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये तिचं वस्तूकरण कसं होतं हे बघूया. आणि त्यानंतर आपण धर्माकडे जाऊया. आता कुटुंबामध्ये जेव्हा स्त्री वावरते, स्त्री म्हणून किंवा कुणाची आई म्हणून, कुणाची बहीण म्हणून, आणि बरेचसे रोल ती निभावत असते आणि बऱ्याचशा फ्रंटवरती ती लढत असते. तर ते फ्रंट आपण आधी बघूया, तिच्या जबाबदारी बघूया. मुळातच स्त्रीचा जेव्हा जन्म होतो तेव्हा तिला बऱ्याचशा सामाजिक चौकटीमधून तयार केलं जातं. सिमोन दी बुआ असं म्हणतात ना की स्त्री जन्मत नाही तर तिला जन्माला घातलं जातं. जेव्हा ती जन्म घेते तेव्हा ती मादी म्हणून जन्माला येते, पण स्त्रीला जन्म घालण्याचं काम समाज करतो. आणि जेव्हा ती समाजामध्ये स्त्री म्हणून वावरते तेव्हा नक्कीच ती कुठल्या काही त्या समाज घटकांची जबाबदारी घेऊन पुढे जात असते. आणि जेव्हा ती कुटुंबामध्ये जन्म घेते तेव्हा त्या कुटुंबाचा एक भाग बनते. आणि कुटुंबाचा एक भाग बनता बनता स्त्रीचं एक वेगळं अस्तित्व आहे ही स्वतः विसरते. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या आईचंही एक्झाम्पल आपण घ्या की आईची ज्या संवेदना आहेत किंवा आईचं जे अस्तित्व आहे कुटुंबामध्ये ते फक्त आपल्यासाठी आईचं आहे. आपल्यासाठी आईचं अस्तित्व एक माणूस म्हणून नाही आहे. तुम्ही जस्ट इमॅजिन फॉर अ वाईल की जेव्हा आपण आई म्हणतो तेव्हा ती माणूस आहे हे आपण कुठेतरी विसरतो. तिला संवेदना आहेत, तिलाही कुठेतरी भावना आहेत. ती नेहमी कुटुंबाच्या ओझ्याखाली एवढी दडपलेली असते की ती स्वतःचं अस्तित्व विसरून जाते. आणि आपण नेहमी म्हणतो ना की समाजच असा आहे किंवा कुटुंब व्यवस्थाच अशी आहे, त्यामुळे ऑप्शन नाही आपल्याकडे. आणि अशा बऱ्याचशा मग त्या गोष्टीमधून जाता ती स्वतःचा विसर जेव्हा तिला पडतो तेव्हा मग तिचं वस्तूकरण कुठेतरी सुरुवात होते. तर ते वस्तूकरण कसं होतं ते आपण एका एक्झाम्पलने बघूया. आता बघा, जेव्हा मी जसं म्हणाले की स्त्रीचा जन्म जो आहे तो मुळात बायोलॉजिकली शी गिव्स बर्थ. पुरुष मुलाला जन्म देऊ शकत नाहीत, बरोबर आहे. आणि जेव्हा पुरुषांना हे कळलं किंवा जेव्हा समाजाला हे कळतं की स्त्रीचा जन्म हा जन्म पुनर्निर्मितीसाठी झालेला आहे, तेव्हा समाजाला एक गोष्ट अजूनही कळते की जेव्हा आपण स्त्रीला एखाद जन्म घालण्यासाठी वापरतो तेव्हा ती एक मादी आहे आणि तिचं जे ती जी पुनर्निर्मिती करते त्यातून जे निर्माण होणारे संतती आहे ते कुठेतरी मी माझ्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी वापरू शकतो किंवा माझ्या कुटुंबाचा कुठेतरी मी हे करू शकतो, काय आपण म्हणूया, कुटुंबाला सस्टेन करू शकतो मी. तर जेवढी सशक्त स्त्री आणि जेवढा सशक्त पुरुष त्यातून निर्माण होणार जे संतान आहे ते तेवढं सशक्त होतं. त्यातून ब्लॅक अमेरिकनचं एक एक्झाम्पल मला द्यायला आवडेल तुम्हाला. तर ब्लॅक अमेरिकनचं एक्झाम्पल असं आहे की तेव्हा एक जुन्या काळी गुलाम विकायची पद्धत होती अमेरिकेमध्ये. आणि तेव्हा असं व्हायचं की गुलाम म्हणजे काळ्या वर्णातले जे पुरुष आहेत त्यांना विकायची पद्धत होती आणि काळ्या वर्णातल्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना ही विकायची पद्धत होती. आता काळे पुरुष आणि काळ्या स्त्रिया यांना एकत्र ठेवलं जायचं आणि त्यांच्याकडे त्यांचं फक्त एकच काम असायचं की पुनर्निर्मिती करणं किंवा प्रजनन जी क्रिया आहे ती करणं आणि त्यातून जे निर्माण होणारे जे गुलाम आहेत ते गुलाम विकणं. म्हणजे तुम्हाला लक्षात जर आता आलं असेल तर स्त्रीचा जो स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्या काळी सुद्धा युरोपियन कंट्रीजमध्ये सुद्धा पुनर्निर्मितीसाठी झाला आणि तिला एक वस्तू म्हणून किंवा उपभोगाची वस्तू म्हणून रादर वापरलं गेलं. आणि मग त्यातून जो निर्माण होणारा जो गुलाम आहे त्याला जास्ती पैसे मिळणार हे त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा मग ते गुलामाची पद्धत खूप रूढ झाली. काही काळानंतर बऱ्याचशा चळवळी झाल्या आणि ती पद्धत बंद झाली. आताही बऱ्याचशा वेगळ्या प्रमाणामध्ये होतं. जॉर्ज फ्लाइटचं आपल्याकडे एक उदाहरण आहे की त्याला कशा पद्धतीनं म्हणजे मारलं आणि कशा पद्धतीनं त्याचा हे म्हणजे त्याला किती वाईट पद्धतीनं मारण्यात आलं हे उदाहरण आहे. म्हणजे जॉर्ज फ्लाइटला जर मारण्यात येतं एक पुरुष म्हणून, एक काळा पुरुष म्हणून, तर स्त्रियाची अवस्था कशी असेल. आपला भारत जो आहे तो खूप समृद्ध आहे खरं तर. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे कल्चर, संस्कृती म्हणतो आपण, भाषा म्हणतो,
प्रथा परंपरा वगैरे अशा सगळ्या गोष्टींनी म्हणजे आपण म्हणतो ना की भारतामध्ये विविधतेमध्ये एकता आहे आणि आपण या सगळ्या गोष्टींचा रिस्पेक्ट केला पाहिजे. डेफिनेटली आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. यातून होतं काय की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण ग्रँटेड पकडतो. म्हणजे की फॉर एक्झाम्पल जर एखाद्या स्त्रीचा जन्म जर एखाद्या म्हणजे लोअर कास्टमध्ये किंवा खालच्या जातीमध्ये जर झाला ना तर तिला दुय्यम काय म्हणतात आपण तिला दुय्यमत्व जे आहे ते दुहेरी मिळतं. दुय्यमत्व तिला मिळतं. एक ती पुरुषाची स्त्री आहे आणि ती लो कास्टमधली स्त्री आहे. त्यामुळे तिच्यावरती ज्या जबाबदाऱ्या येतात ना त्या नक्कीच वस्तुकरणाकडे तिला खूप प्रबलपणे घेऊन जातात. जर तुम्ही लक्षात घेतलं तर बऱ्याचशा अशा स्त्रिया आहेत गावाकडच्या सुद्धा त्यांना ते रिअलायझेशन नाहीये की आपलं वस्तुकरण कुठेतरी होते आहे म्हणून. आता यानंतर मी नक्कीच म्हणजे वरच्या क्लासमध्ये सुद्धा जाणार आहे. पण कुटुंबानंतर मला दुसरा मुद्दा घ्यावा असं वाटतं. तो असा आहे की तो आहे जात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की स्त्री जी आहे ती जातीमध्ये प्रवेश करण्याचं द्वार आहे. ते कसं? जसं मी सांगितलं तुम्हाला आता की स्त्रीच्या पोटी जन्माला येणारे जे संतान आहे त्याला स्त्रीची जात मिळत नाही. भारतीय कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्रीच्या पोटी जन्माला येणारं जे काही मूल असतं त्याला स्त्रीची जात मिळत नाही, त्याला पुरुषाची जात मिळते. आणि त्या जातीला, त्या धर्माला, त्या पंथाला पुढे घेऊन जाण्याचं काम तो पुरुष करतो रादर. आणि त्यामुळं कुटुंबामध्ये पुरुष हा कुटुंब प्रमुख असतो. बरोबर आहे. आणि तेव्हा होतं काय की ही जी जात आहे ते हे बळकटीकरण करण्याचं काम पुरुष आणि स्त्री दोघेही करतात. पण त्याचा महत्वाचा वाटा जो आहे ते कुठेतरी स्त्री उचलत असते. त्यामुळं तिचं अजून कुटुंबामध्ये सुद्धा वस्तुकरण होतं. तिला जात टिकवण्यासाठी तिचा वापर केला जातो. आता याचं एक बेस्ट एक्झाम्पल मला इथं द्यावंसं वाटतं. ते म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे बाबासाहेबांनी खूप मोठे मोठे लढे दिलेत, खूप मोठी मोठी भाषणं वगैरे त्यांची खरं तर अलिखित काही म्हणजे अनपब्लिश्ड भाषणं आहेत. त्यातलं जे आहे ते एक अनहिलेशन ऑफ कास्ट जे आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की प्रत्येक जात ही प्रत्येक जातीशी अशी कॉम्पिटिशन करत असते. म्हणजे लोअर कास्ट जरी असेल ना तर त्यांच्यामध्ये सुद्धा स्पर्धा असते. म्हणजे इथं काही माझे बंधू आहेत त्यांना खरं तर ऑब्जेक्शन आहे जय लहूजी असं. म्हणजे माझ्या मनामध्ये काहीच नाहीये की लहूजी वगैरे म्हटलं नाही म्हणून मला रिस्पेक्ट नाही. मला सगळ्याच महापुरुषांचा खूप रिस्पेक्ट आहे असं नाहीये. त्यामुळं मला हे म्हणायचं की प्रत्येक कास्टला एक वेगळा प्रकारचा प्राईड असतो. आणि जेव्हा तो प्राईड दुखावला जातो तेव्हा एक पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन तयार होतो आणि ती जी कास्ट आहे ती एकमेकांना कॉपरेट करत नाही. म्हणजे भारतामध्ये वर्णव्यवस्था आहे. भारतामध्ये वर्णव्यवस्था अशा पद्धतीनं संरचित केलेली आहे की खालच्या जातींनी आपापसामध्ये लढलं पाहिजे. त्यामुळं आमचा जो बेस आहे तो कुठेतरी हलणार नाही. आणि जेव्हा खालच्या जाती आमच्याशी कॉम्पिटिशन करायला लागतील तेव्हा आम्ही त्यांना वरती येऊ देणार नाही. कारण त्यांच्यामध्ये ऑलरेडी भांडणं लावण्याचं काम आम्ही करणार आहे. आता भांडणं लावण्याचं काम कसं करतात मला माहित नाही की यामध्ये रीडिंग किती लोकांचं आहे. विचारपूर्ण आणि विवेकपूर्ण जर रीडिंग असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी कळतील. ते असं की ऑनर किलिंग. आता बघा जात जी आहे ना ती टिकवण्याचं काम कोण करते? जसं मी म्हणाले की स्त्री करते. बरोबर आहे. पुरुषाचं स्त्रीशी लग्न होतं आणि त्यातून निर्माण होणारी जी संतती आहे ती पुरुषाची जात धारण करते आणि पुरुष आपला वंश सो कॉल्ड वंश जो आहे तो पुढे नेतो. बरोबर आहे. पण काय होतं आता समजा लोअर कास्ट आणि लोअर कास्टमध्ये सुद्धा इंटरकास्ट मॅरेजेस होतातच की. बरोबर आहे. पण त्यांना बऱ्याचशा संघर्षातून जाऊन मग ते सक्सेस करून दाखवावं लागतं. बरोबर आहे. पण होतं काय जेव्हा ऑनर किलिंग सारखे प्रकार होतात भारतामध्ये किंवा रादर महाराष्ट्रामध्ये. आपण महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो पण याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अरविंद बनसोड सारखे किंवा या ज्या मधल्या केसेस झाल्या तशा घटना होतात. आणि त्या घटना तोपर्यंत होत राहतील जोपर्यंत आपण जाती म्हणजे भांडत राहू. तर झालं काय की जेव्हा एखादा मुलगा आणि एखादी मुलगी एकमेकावरती प्रेम करतात असं म्हणतात की प्रेमाला भाषा नसते, प्रेमाला जात नसते, प्रेम हे आंधळ असतं. जेव्हा पुरुष आणि स्त्री एकत्र येतात आणि त्यांची मनं जुळतात आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा जेव्हा घरच्यांना ही गोष्ट कळते
की तो जो मुलगा आहे किंवा ती जी मुलगी आहे ती लोअर कास्टची आहे, खालच्या जातीतली आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा विचार करा, जेव्हा तुम्ही लग्नाला उभा राहता तेव्हा तुम्ही किती इंटरकास्टचा विचार करता, किंवा तुम्ही तुमच्या वडिलांना किंवा आईला किती इंटरकास्ट मॅरेजच्या दृष्टिकोनातून कन्व्हिन्स करू शकता. मी सुद्धा कदाचित नाही करू शकणार, किंवा बरेचसे माझे बांधव आहेत ते सुद्धा कदाचित एक डिफिकल्टी त्यांना वाटेल. बरोबर आहे. तर डेफिनेटली त्यांना खूप त्रास होतो आणि ते मग त्यांचं चोरून भेटणं होतं. आणि जेव्हा हे घरच्यांना कळतं की अरे माझी जी बहीण आहे ती या लोअर कास्ट मुलासोबत प्रेम करते आणि कसं शक्य आहे, किंवा मग बाहेरची पोरं बघतात आणि बाहेरची पोरं म्हणतात की तुझी बहीण बघ या पोरासोबत फिरते. जेव्हा त्याला या कळतं, एक भाऊ म्हणून, आता भावाचा जे रोल आहे तो जरी 10 वर्षाचा असेल ना तरी तो 19 वर्षाच्या बहिणीला म्हणतो थांब मी तुझ्यासोबत येतो. म्हणजे ही आपल्याकडे कुठेतरी सिस्टम आहे आणि तो घरच्यांना सांगतो आणि घरच्यांचा जो डोकं आहे ते बिघडतं आणि घरचे म्हणतात की नाही, आमच्या जातीतली मुलगी आहे जी आहे तिला आमच्या जातीतल्या मुलाशी विवाह केला पाहिजे, तिला प्रेम करायचा अधिकार नाही, तिला स्वतःची निर्णय घेण्याचा अधिकार नाही, कारण ती वस्तू आहे. आणि याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे एक वर्ड आहे बघा, तुम्हाला जर पटलं तर बघा, तो वर्ड आहे कन्यादान. कन्या कुठे दान करतात का? म्हणजे मला नाही वाटत की कन्येला दान केलं पाहिजे. जर ती तुमची कन्या आहे, जर ती तुमची मुलगी आहे तर तिला तुम्ही दान करण्याचा विचार कसा करू शकता? तर त्यांच्या जातीतले 3-4 पोरं त्यांना वाटतं की आमच्या जातीतली पोरगी दुसऱ्याने पळवून नेणं म्हणजे आमच्या जातीचं ऑनर जे आहे ते कुठेतरी हर्ट होतंय. ठीक आहे, त्यामुळे त्या मुलीला मारण्यापर्यंत सुद्धा यांची मजल जाते. त्यामुळे इथं तिचं वस्तूकरण मला दिसतं आणि हे एक भयानक खरं तर वास्तव आहे महाराष्ट्राचं. दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये 21व्या शतकात सुद्धा या गोष्टी घडतात. याचं खरं तर खूप दुःख होतं. इथे एक प्रश्न आलेला आहे, स्त्रिया सुरक्षित आहेत का? स्त्रिया सुरक्षित आहेत की नाही? रोजचं जर आपण न्यूजपेपर वाचला तर आपल्याला कळेलच की रोजची रोज आपल्याला जेव्हा आपण न्यूजपेपरची पानं आपण उलगडतो तेव्हा कळतं की एकतरी बलात्काराची केस झालेलीच आहे, किंवा जाळून मारण्याची केस झालेलीच आहे, किंवा ऑनर किलिंग झालेले आहे, किंवा रेप केसेस झालेले आहेत. स्त्री सुरक्षित आहे की नाही हा खरं तर खूप मोठा मुद्दा आहे, पण त्याला खूप छोटं समजलं जातं भारतीय व्यवस्थेमध्ये. आणि तिसरी जी समाज रचनेमधील किंवा सामाजिक संरचनेमधला जो तिसरा आधार जो मला वाटतो तो पितृसत्ताक व्यवस्था आहे. आता पितृसत्ताक व्यवस्था म्हणजे काय? पितृसत्ताक व्यवस्था हे ॲक्च्युली खूप डीपली रूटेड आहे. म्हणजे हे तुमच्या जन्मासोबत तुमच्याशी जुडते आणि मेल्यानंतर सुद्धा तुमची पाठ सोडत नाही. मग ह्याच्यामध्ये ब्राह्मणी पितृसत्ता येते, यामध्ये अब्राह्मणी पितृसत्ता येते, कुठेतरी अब्राह्मणी पितृसत्ता ब्राह्मणी पितृसत्तेचं इमिटेशन करते. पुरुष जो असतो तो कुठेतरी खच्चीकरणाचं एक हत्यार घेऊन आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या ज्या स्त्रियांना आहे ते कुठेतरी सांभाळण्याचं काम करतो, सौकाळ सांभाळण्याचं काम करतो आणि ही जी व्यवस्था आहे ते मजबूत आणि शाबूत राखण्याचं काम करतो. तर ती पितृसत्ता कुटुंब पद्धतीमध्ये काय होतं बघा, स्त्री आपल्या जातीमध्ये राहणार असेल आणि पुरुषांचं ऐकत नसेल तर चालून जातं, परंतु ती स्त्री जेव्हा दुसऱ्या जातीच्या पुरुषासोबत गेली तर मात्र पुरुषसत्ताक पद्धतीला धोका असतो. बरोबर आहे. आता पितृसत्ताक पद्धतीचं वहन करण्यासाठी स्त्रीचा वापर केला जातो. जर असं नसेल तर मग काय होतं? तिला फेकून दिलं जातं. अजून इथे पितृसत्ताक पद्धत आली, अजून ते डॉमिनेशन आलं, अजून इथे वर्चस्ववादाची लढाई आली, अजून तिचं वस्तूकरण आलं. त्यामुळं जेव्हा फॉर एक्झाम्पल आता बघा, म्हणजे आपल्याला समाज किंवा आपल्या ज्या प्रथा परंपरा असं म्हणतात की जेव्हा एखाद्या म्हणजे लग्न होतं आणि त्या जोडप्याला 2-3 महिन्यानंतर एक प्रश्न विचारला जातो, म्हणजे काय गुड न्यूज आहे का? आता गुड न्यूज आहे का जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा अपेक्षा अशी असते की तो जो पुरुष आहे त्यांनी त्याचं पुरुषत्व सिद्ध केलं पाहिजे इनडायरेक्टली मूल जन्माला घालून, आणि बाईने तिचं जे स्त्रीत्व आहे ते सिद्ध केलं पाहिजे एका मुलाला जन्म घालून. म्हणजे होतं काय इथं की ह्या सगळ्या वर्चस्ववादाच्या लढाईमध्ये स्त्रीचं कुठेतरी खच्चीकरण होतं. स्त्रीला कधीच विचारलं जात नाही की तुला काय पाहिजे, तुला मुलगी पाहिजे की मुलगा पाहिजे.
म्हणजे प्रत्येक स्त्रीला सुद्धा आणि पुरुषाला सुद्धा इनडायरेक्टली घरामध्ये मुलगाच हवा असतो. आणि आपल्या समाज व्यवस्थेचा एक आपण दोष म्हणूया असा आहे की पुरुष जो आहे किंवा घरातील जो मुलगा आहे तो वंशाचा दिवा असं संबोधलं गेलेलं आहे. आणि जेव्हा असं म्हटलं जातं तेव्हा नक्कीच स्त्रीवरती एक बर्डन येतं. आणि जेव्हा तिला मूल होत नाही हे कळतं, जेव्हा तिला मूल होत नाही हे समाजाला कळण्याच्या आधी जेव्हा कुटुंबाला कळतं तेव्हा तिला वांझोटी आणि अशी सगळे विशेषणं लावून मग तिचा स्वीकार केला जात नाही. कारण ती स्त्री नाहीये, कुठेतरी ती स्त्री नाहीये. म्हणजे स्त्रीचा जो गर्भ आहे किंवा स्त्रीची जी ती बायोलॉजिकल ती जी कपॅसिटी आहे ती कुठेतरी नाकारण्याचं काम समाज व्यवस्थेमध्ये होतं. आणि जर तिला मूल नाही झालं तर मग ती स्त्री नाहीये आणि मग तुझं काही काम नाहीये. त्यामुळं किती म्हणजे वाईट पद्धतीनं तिचा जो नकार आहे तो तिला दिला जातो. आणि याचा परिणाम खूप वाईट होतो. म्हणजे मानसिक तर होतोच पण सांस्कृतिक सुद्धा परिणाम होतो. कारण जेव्हा तिला मूल होत नाही तेव्हा जर लगेच कुटुंब दुसरी स्त्री आणण्यासाठी मागे लागतात. आणि नंतर बाकीच्या बरेचसे प्रॉब्लेम होतात. आपण त्यानंतर दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. चौथा जो मुद्दा मला वाटतो तो सामाजिक संरचने आणि तिच्या आधारामधला तो आहे धर्म. आता धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या पुरुषार्थाच्या 4 कक्षा सांगितलेल्या आहेत किंवा 4 घटक सांगितलेले आहेत. त्यामध्ये धर्म प्रामुख्याने येतो. आणि धर्मामध्ये पण वर्ण पद्धती जी आहे ती प्रामुख्याने आपण बघतो की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर धर्माच्या अंतर्गत जाती, कुटुंब आणि पितृसत्ताक पद्धती आहेत. त्यामुळे धर्म एक अम्ब्रेला आहे आणि धर्माच्या खाली जाती आहे, कुटुंब आहे आणि पितृसत्ताक पद्धती आहे. म्हणजे या सर्वांना कंट्रोल करण्याचं काम धर्म करत असतो, सर्वांना एका छताखाली घेण्याचं काम करत असतो. जेवढं तुमचं कुटुंब बळकट तेवढी तुमची जात बळकट, जेवढी तुमचं जात बळकट तेवढा तुमचं धर्म बळकट, आणि जेवढा तुमचा धर्म बळकट तेवढा तुमचं नेशन किंवा तेवढा तुमचा राष्ट्र बळकट. ही कुठेतरी धारणा समाजामध्ये निर्माण करण्याचं काम कुटुंबामध्ये केलं जातं. त्यामुळे प्रत्येक जण जो आहे तो देशामधला आपापला धर्म बळकट करण्याच्या. आणि त्यामध्ये स्त्रियांचा वापर कसा केला जातो बघा. स्त्रियांचा वापर जो आहे ना तो वेगवेगळे जे धर्मग्रंथ आहे त्याच्यामध्ये सांगून ठेवलेला आहे की शूद्र, गवार, नारी सर्व ताडन के अधिकारी. आता याच्यामध्ये मला ऑब्जेक्शन असं आहे की शूद्र, गवार, पशु, नारी म्हणजे शूद्र गवारांच्या सोबत पशु आणि नारी जे आहेत ते जोडलेले आहेत. म्हणजे कसं की या सर्वांना जे आहे तुम्ही जर कंट्रोलमध्ये नाही ठेवलं तर ते तुमच्या डोक्यावरती बसतात. आता हे कुठं सांगितलेलं आहे, हे मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि मनुस्मृतीचा आधार जेव्हा आपण घेतो तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील. आता मला इथं रेफरन्ससाठी तुम्हाला एक रेफरन्स देऊ वाटतो. तो म्हणजे जस्ट अ मिनिट. इथं मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती हे पुस्तक आहे माझ्याकडे. आता याच्यामध्ये साळुंखे म्हणतात बघा म्हणजे कशा प्रकारे स्त्रियांच्या बद्दल दूषित मत बनवण्याचं काम या मनुस्मृतीने केलेलं आहे. तुम्ही बघा, जगात पुरुषांना दूषित करणे हा स्त्रियांचा स्वभाव असतो. या कारणांसाठी विद्वान लोक स्त्रियांशी वागताना बेसावध राहत नाहीत. कारण जगामध्ये काम क्रोधाच्या आहारी गेलेल्या अविद्वान अथवा विद्वान पुरुषाला कुमार्गाकडे प्रवृत्त करण्यास स्त्री समर्थ असते. आई, बहीण अथवा मुलगी यांच्याबरोबर एकांतात राहू नये. बलवान असा इंद्र समूह विद्वानालाही खेचतो, परंतु तरुणाने मी अमुक अमुक आहे असे सांगून जमिनीवर किंवा पायाला स्पर्श न करता तरुण गुरुपत्नीला विधीपूर्वक यथेष्ट वंदन करावे. तुम्हाला कळलंच असेल की मनुस्मृतीसारखा ग्रंथ जे लोक पूजत होते त्या मनुस्मृतीला बाबासाहेबांनी जाळण्याचं काम का केलं असेल. फक्त एकच नाही तर बरीचसे इथं श्लोक आहेत मनुस्मृतीमध्ये जे असं सांगतात की स्त्रीचं जे आहे ते इथं जे महत्व आहे ते शूद्रासारखंच आहे आणि कुठल्याही वर्णामधली स्त्री असेल ती शूद्रच आहे. आता अजून मला एक तुम्हाला रेफरन्स द्यावा वाटतो, तो असा आहे
की म्हणजे बघा आता आता आपण बऱ्याचशा धर्मग्रंथाचा जेव्हा हे करतो, विचार करतो, तेव्हा अजून एक आपलं सर्वांना माहीत असलेलं एक जे पुस्तक आहे किंवा एक जो ग्रंथ आहे तो आहे रामायण. हां, आता रामायणामध्ये सीता जी आहे ती नेहमी काय म्हणूया आपण की ती खूपच अशी पतिव्रता किंवा खूप अशी त्यागमूर्ती वगैरे अशी दाखवली गेलेली आहे. मुळात जेव्हा आपण सीतेबद्दल वेगळं विवेचन वाचतो किंवा वेगळे रायटर्सना वाचतो तेव्हा आपल्याला कळेल की सीता ही खूप मोठी योद्धा होती. म्हणजे यातून आपल्याला इनडायरेक्टली हे पण कळतं की भारतामध्ये मातृसत्ताक पद्धत किती स्ट्रॉंग होती आणि किती छान पद्धतीनं स्त्री बऱ्याचशा गोष्टी होल्ड करत होती. हां, तर याच्यामध्ये बघा कसं सांगितलं आहे की जेव्हा राम तिला सोडण्याचा विचार करतो तेव्हा ती सीतेच्या मनातली भावना इथे सांगितलेली आहे. तो जो एपिसोड आहे तो सांगितलेला आहे. पुस्तक आहे रामायणातील संस्कृती संघर्ष. आता बघा, रामाचे हे शब्द सीतेच्या अंतकरणात जहरी बाणाप्रमाणे घुसले. आयुष्यभर छातीवर दुःख झेलत आलेल्या सीतेचा अखेरचा आधार सुद्धा तुटला. भारतीय पुरुषांची स्त्री संबंधीची मालकी. जस्ट अ मिनिट. आवाज येतोय का? हॅलो हॅलो हॅलो. नाही, प्रॉब्लेम झाला सर. हॅलो, काय झालं? प्रॉब्लेम झाला का? आवाज येतोय का? नाही पण दिसत नाहीये ना. ओके, ठीक आहे ठीक आहे. ओके. हॅलो. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. मला वाटलं माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही पण बंद झालेला आहे. तर मी तो रेफरन्स वाचून दाखवत होते तुम्हाला. तर बघा, भारतीय पुरुषांची स्त्री संबंधीची मालकी प्रवृत्तीच रामाच्या भाषणातून व्यक्त झाली. तो होता एक सनातन भारतीय पुरुष, सर्वसामान्य आणि म्हणूनच सर्वमान्य. सीतेने शेवटी अग्निप्रवेश करून आता रामाला स्वतःचे पतिव्रत्य व निष्कलंकत्व दाखवून दिले. परंतु रामचंद्राच्या अंतकरणातील अडी दूर झाली नाही. एके दिवशी रामाच्या खासगी परिवारातील मनोरंजन करणाऱ्या काही लोकांनी रामाचे कान भरले. लोक म्हणतात रावणाने सीतेला बलपूर्वक आपल्या कुशीत बसवून पळवून नेले. ती त्याच्या बरोबर खूप दिवस राहिली तरी राम तिच्याविषयी घृणा का बाळगत नाही? त्याला तिच्या बरोबर संभोग जनित सुख घ्यावयास काहीच कसे वाटत नाही? यामुळे आम्हा सुद्धा आमच्या स्त्रियांच्या अशा गोष्टी सहन कराव्या लागतील जशा राजा तशी प्रजा. रामचंद्राला ही गोष्ट खूप लागली. तो अस्वस्थ झाला. त्याने बंधू लक्ष्मणाला बोलावून घेतले आणि तो त्याला म्हणाला, सुमित्रा कुमार, उद्या सकाळी सीतेला रथात बसून दूर राज्याच्या सीमेबाहेर वनात सोडून ये. ज्यावेळी रामाने लक्ष्मणाला सीतेस वनात सोडून देण्याचा आदेश दिला त्यावेळी ती गरोदर होती. अशा वेळी सीतेबरोबर रामाने केलेले वर्तन योग्य होते का? केवळ लोकापवादासाठी, लोकानुनय आणि लोकप्रियतेसाठी राम असे वागला का? की त्याच्या स्वतःच्याच मनातील सीतेसंबंधीचा संशय पुरेतपणी मिटला नव्हता? रामाचे वर्तन त्याच्यासारख्या देवतुल्य म्हणविणाऱ्या पुरुषाला खचितच शोभादायक होते. आता बघा, सीता ही भारतीय स्त्रीच्या दुःखभऱ्या जीवनाचे प्रतीक होती. तिची दुःख गाथाच वाल्मिकी रामायणात जाणवते. डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन सीतेसंबंधी बोलताना मला म्हणाले की आयुष्यभर दुःखाचे जहरी कड पचविणाऱ्या सीतेच्या आयुष्यातील सोनेरी क्षण कोणता? ज्या क्षणी ती मोहरली, दुःखाने गदगदलेल्या तिच्या झाडाला पालवी फुटली, उभे आयुष्य थरारून उठले आणि चैतन्याची वीज वेल झंकारली, असा क्षण कोणता? क्षणभर थांबून ते म्हणाले,
राक्षसाधिपती रावणाने सीतेची स्तुती केली आणि तिला स्पर्श केला. तो वाल्मिकी रामायणातील तो अविस्मरणीय प्रसंग वाल्मिकीच्या कार्यकर्तृत्वाची, त्याच्या प्रतिमेची थोरवी सिद्ध करणारा. म्हणजे तुम्हाला यातून कळेल की सीता ज्या भारतामध्ये सफर होते किंवा सीतेसारखी देवी सुद्धा ज्या भारतामध्ये सफर होते, त्या भारतामध्ये जी कॉमन स्त्री आहे, जी कॉमन माता आहे, त्या मातेची अवस्था कशी असेल आणि त्या मातेचा एकूणच जो रोल आहे तो कसा असेल, कुटुंबामध्ये असेल, जातीमध्ये असेल किंवा धर्मामध्ये असेल. बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आता आपण थोडंसं मॉडर्न याच्याकडे येऊया. धर्मशास्त्र आणि त्रिवर्णिकांची सेवा करण्यासाठीचा जी रोल होता तो शूद्रांना देण्यात आला. आणि हे जे त्रिवर्णिक आहेत म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचं जेव्हा सेवा करत होतं तेव्हा त्यांना ते इनडायरेक्टली स्त्रीला सुद्धा सेवा करण्यासाठी भाग पाडत होते. संदर्भ आहे दाशूद्रांची गुलामगिरी, कॉम्रेड शरद पाटील. तर त्यांच्यामध्ये ते सांगतात की स्त्रीला दास आणि स्त्रीला शूद्र हळूहळू कसं बनवण्यात आलं आणि स्त्रीला एक उपभोगाची वस्तूच नाही तर तिच्याकडून अशा भरपूर काही गोष्टी केल्या गेल्या ज्याचं तिला सवय पडली आणि ती नंतर संस्कृती बनली. ठीक आहे. तर आपण आता थोडंसं मॉडर्न याच्याकडे येऊया. आता मॉडर्न याच्यामध्ये साहित्य, भारतीय चित्रपट आणि स्त्रियांचं चित्रण किंवा ॲडव्हर्टाइजमेंट्स असतील किंवा एकूणच स्त्रियांचं जे हिंदू संस्कृतीमधलं जे दैवीकरण आहे किंवा ज्या प्रथा परंपरा आहेत आणि ज्या ट्रॅडिशन्स आहेत त्याच्यामध्ये कसं वस्तूकरण केलं जाते ते आपण बघूया. आता बघा, आजकालचे जर तुम्ही मूवी बघितले म्हणजे भारताला खूपच एक चांगला वसा लाभलेला आहे. भारतीय जी चित्रपटसृष्टी आहे ती बऱ्याचशा सामाजिक विषयच नाही तर बऱ्याचशा कौटुंबिक आणि बऱ्याचशा गोष्टीवरती नेहमीच फोकस करत असते. पण भारतीय चित्रपटसृष्टी कधीतरी कुठेतरी हे विसरते की स्त्रीला ते एक वस्तू म्हणून नेहमी प्रेझेंट करत असतात. आजकाल जे चित्रपट आहेत आणि चित्रपटामधली गाणीच तुम्ही घ्या ना, म्हणजे अगदी ते गाणं जे आहे ते मैं तुलसी तेरा अंगण की, याच्यामध्ये स्त्री जी आहे ती नेहमीच तुम्हाला तुलसी किंवा मग तुझ्या घरातली दासी किंवा आप जहाँ पर रखोगे मैं वहाँ पर खुश रहूंगी, आप मेरे भगवान हो और मेरे से अगर कुछ और स्त्री का जो मतलब जो लड़की की शादी होने के बाद उसका जो हक का घर है वो पति का घर है और उसने फिर बाद में अपने पापा के घर में नहीं आना है, कुछ भी हो जाए वहीं पर मरना है. हे जे सगळे संस्कार करण्याचे जे काम आहे ना ते कुठेतरी चित्रपट करतात आणि त्या चित्रपटाचा जे एकूणच जो परिणाम आहे तो कुठेतरी समाज मानसावरती होत असतो आणि ते जे समाज माणूस घडवण्याचं काम चित्रपटसृष्टी जशी घडवते तशीच ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा घडवतात. जर तुम्ही बघितलं की म्हणजे मदर इंडिया सारखा एक पिक्चर येऊन जातो ज्याच्यामध्ये ती जी स्त्री आहे ती अगदीच तुम्हाला बळकट अशी दिसते, ती स्त्री नाही म्हणायला शिकते. बँडिट क्वीन सारखा जर तुम्ही मूवी बघितला तर त्याच्यामध्ये स्त्री वेगळी दाखवलेली आहे. जर तुम्ही अर्थ सारखी मूवी बघितली म्हणजे अशा बरेचसे खूप कमी मूवीज येऊन गेल्या ज्याच्यामध्ये स्त्री स्ट्रॉंग दाखवलेली आहे. बऱ्याचशा मूवीजमध्ये स्त्री जी आहे ती नेहमी वीक दाखवलेली आहे. म्हणजे तुम्ही स्त्रीला विदा करण्याचा जो प्रसंग आहे तो पण बघा, म्हणजे नेहमीच जेव्हा तिला विदा केलं जातं तिच्या घरातून तेव्हा रडलंच पाहिजे का, नाही का? म्हणजे रडण्याचा जो सीन आहे तो हे लावून टाकणारा आहे आणि तो हे लावून पहिल्यांदा एखाद्या आईला टाकतो जेव्हा तिची मुलगी मोठी होत असते आणि तिचं पण लग्न कुठेतरी करून द्यायचं असतं आणि ती जी मानसिकता आहे ते कुठेतरी बिल्ड करण्याचं काम हे चित्रपट करतात. आणि जेव्हा कुठेतरी इनडायरेक्टली पुरुष सत्ताक पद्धतीला सुद्धा किंवा पितृसत्ता पद्धतीला सुद्धा बळकट करण्याचं काम हे चित्रपट करत राहतात. फॉर एक्झाम्पल आता एक जी ॲड आहे बघा, तुम्ही जिलेट शेविंगची जर ॲड बघितली तर त्याच्यामध्ये त्या जिलेट शेविंगच्या ॲडमध्ये स्त्रीचा उल्लेख करण्याचा किंवा स्त्रीला दाखवण्याचं खरं तर काहीच कारण नाहीये. पण किंवा एखाद्या परफ्यूमची ॲड बघा, पुरुषांच्या परफ्यूममध्ये सुद्धा स्त्रियांना दाखवण्याचं काय काम आहे? म्हणजे एक परवा दिवशीच मी ते ॲड बघत होते तेव्हा ते वादळ खूप मोठं येऊन जातं, तेव्हा ते सगळं वाहून जातं त्या पुरुषाचं आणि ती स्त्री तिथून अशी पास होत असते आणि ती म्हणते की सब कुछ भे गया लेकिन वो परफ्यूम जो है वो बाकी है. मतलब यातून जी मुलं आहेत त्या मुलांना वेगळे अर्थ प्रेरित होतात किंवा प्रतीत होतात
आणि ज्या बायका आहेत, ज्या मुली आहेत, त्यांना वेगळे अर्थ प्रतीत होतात, आणि जे आई वडील आहेत ते तर ती ऍड ती बघू शकत नाहीत. किंवा मग आय एम अ कॉम्प्लेन बॉय नावाची जी ऍड आहे ती यायची बघा, त्यातून स्त्रीला दुय्यमीकरण कसं बघा, की आय एम अ कॉम्प्लेन बॉय, म्हणजे बऱ्याचशा स्त्रीवादी संघटना आहेत त्यांनी नंतर ते कंप्लेन केल्यानंतर ती ऍड एजन्सीवाले जे आहेत त्यांनी ती ऍड आय एम अ कॉम्प्लेन गर्ल वरती आणून दिली. पण आय एम अ कॉम्प्लेन बॉय म्हणजे स्त्रीला जे आहे ते नेहमी पुरुषांनी खाल्ल्यानंतरच खाण्याची तिची लायकी आहे का, किंवा तिला जर मिळालं तरच खाण्याची लायकी आहे का, किंवा कॉम्प्लेन सारखी वस्तू तू घ्यायची नाहीये ही तिची लायकी आहे का, हे कुठेतरी खेड्यापाड्यामध्ये मेसेज जाऊ शकतो. आणि त्यामुळं समाज माध्यमं जी आहेत ना त्यांचा खूप मोठा रोल आहे. आणि यामध्ये कुठेतरी बळी पडणाऱ्या ज्या आहेत ना त्या स्त्रिया खूप आहेत. म्हणजे शिकलेली जरी स्त्री असेल ना तरी ती बळी पडते, आणि अडाणी स्त्री असेल तरी ती बळी पडते. माझं तर हे स्टेटमेंट आहे की अडाणी स्त्रियापेक्षा शिकलेल्या स्त्रिया खूप बळी पडतात, कारण आजकालचं जे जग आहे ते त्यांना नेम आणि फेम आणि मनी यांच्या मागे त्या धावतात कुठेतरी. आणि या ज्या ऍड एजन्सी वगैरे ज्या आहेत त्या ऍड एजन्सीज कुठेतरी यांचा वापर, यांच्या बॉडीचा वापर, यांच्या शरीराचा वापर त्यांच्या प्रोडक्टला विकण्यासाठी करतात. आणि या स्त्रियांना हे समजत नाही की हे प्रोडक्ट विकता विकता आपण आपल्या बॉडीला सुद्धा विकत आहेत, आपल्या शरीराचं आपण कुठेतरी भांडवल करत आहेत. त्यामुळं अशी जी गाणी आहेत, आता तुम्ही गाणी वगैरे बघा, यातलं साधं एक्झाम्पल घ्या की शीला की जवानी असेल, किंवा मुन्नी बदनाम हुई वगैरे, म्हणजे फेविकॉल वगैरे, असे काय घाणेरडी जी गाणी आहेत किंवा जे घाणेरडे वर्डिंग आहे त्याच्यामध्ये हे खरं तर आपण बऱ्याच वेळी आपण लक्ष देत नाही, पण जेव्हा आपल्याच मुलांच्या तोंडामध्ये ही गाणी येतात तेव्हा आपण कौतुकाने म्हणतो की बघा 4-5 वर्षाचाच मुलगा आहे पण ही गाणं किती छान म्हणतोय, नाही का. तर कुठेतरी या मुलावरती हा पण परिणाम होतो की तू चीज बडी हे मस्त, म्हणजे जेव्हा तो चीज बडी हे मस्त मस्त म्हणतोय, चीज जी आहे ती स्त्री आहे, आणि ही जी स्त्री आहे ती एक वस्तू असल्यामुळं आय कॅन यूज दॅट वुमन लाईक एनिथिंग अँड शी हॅज नो एनी इम्पॉर्टन्स, नाही का. हे कुठेतरी मानसिकता तयार करण्याचं काम हे समाज माध्यम, चित्रपट असतील किंवा गाणी किंवा जे ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत ते करत असतात. त्यामुळं विषय खरं तर खूपच मोठा आहे. याच्यामध्ये अजून काही एक्झाम्पल द्यायचे असतील तर स्त्रियांना जे आहे ते आजकाल कसं याच्यामध्ये सुद्धा म्हणजे युरोपियन म्हणजे इमिटेशन काय म्हणू आपण की अनुकरण प्रिय आपण आहोत, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा अनुकरण करण्याचं भारतीय पुरुष किंवा भारतीय समाजव्यवस्था ठरवते तेव्हा त्याचा भाग स्त्री सुद्धा बनते. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये स्त्रियांना एक वस्तू मानलं जातं, आणि त्या वस्तू ज्या आहेत त्या विकण्याचं काम हा समाज करत असतो, आणि त्याच्यामध्ये मग स्त्रीची खूप फरफट होत असते आणि त्याचा अंदाज स्त्रियांना नसतो. त्यामुळं मॉडेलिंग सारखी जी इंडस्ट्री आहे त्यामध्ये स्त्रियांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मी तर म्हणेन की या पितृसत्ता कुटुंब पद्धतीमुळे पुरुषावरती सुद्धा बरेचसे बर्डन येतात, कारण पुरुषांना नेहमी हे सांगितलं जातं की तू पुरुष आहेस आणि तुला रडण्याचा अधिकार नाहीये. तू पुरुष आहेस, तू नेहमी स्ट्रॉंग राहिलं पाहिजेस. का पुरुषांना इमोशन्स नाही आहेत का? म्हणजे स्त्रियांना इमोशन्स असण्याचा ठेका फक्त स्त्रियांनीच घेतलेला आहे का? मी तर म्हणेन स्त्रियांपेक्षा पुरुष खूप इमोशनल असतात. फक्त एवढंच की समाज व्यवस्था आणि जी आपली एकूणच कुटुंब पद्धती आहे ती पुरुषांना मोकळेपणाने रडू देत नाही. त्यामुळं याचं बेस्ट एक्झाम्पल पुरुषांची जी आपण मेडिकल जर रिझन बघितलं तर बऱ्याचशा पुरुषांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जे आहे ते स्त्रियांपेक्षा जास्त आहे. म्हणजे बघा ना तुम्ही, ही जी वस्तूकरणाची जी प्रक्रिया ती आपल्याला कुठे आणि कशा कशा पद्धतीने अफेक्ट करते. समाजाला तर ते अफेक्ट करतेच आहे, पण ती संस्कृतीला सुद्धा अफेक्ट करते आहे. वेगवेगळ्या प्रथा परंपरांचं ओझं जे आहे ते स्त्रियावरती अशा प्रमाणात लादण्यात येतं की नाही ह्या जर प्रथा परंपरा तू जर नाही वाहून घेतल्या तर कोण वाहणार, आणि आपली जी संस्कृती आहे ती डुबवण्याचं काम मग तू करशील आणि त्याचं महापातक तुला लागेल, धर्म डुबेल, नाही का. म्हणजे सती जाण्याची जी पद्धत होती आधी, तर ती सती जाण्याची पद्धत ही एक वस्तुकरणाचंच एक उदाहरण आहे ना. जेव्हा पुरुषाचं निधन होतं किंवा पतीचं निधन होतं तेव्हाची व्यवस्था अशी म्हणत होती की तू सती गेल्यानंतर जे आहे ना तुला ते वैधव्य प्राप्त नाही होणार, आणि तुला सौभाग्यवती तू मरशील, आणि तुला नवऱ्यासोबत स्वर्गामध्ये तुला नवऱ्यासोबत राहायला मिळेल.
म्हणजे कुणी स्वर्ग बघितलेला आहे, कुणी नरक बघितलेला आहे, पण धर्मग्रंथ म्हणतात म्हणून तिने सती गेल्या पाहिजे. बऱ्याचशा लाखो स्त्रिया सुद्धा गेल्या सुद्धा असतील. म्हणजे जी जोहार नावाची जी आपण बऱ्याचशा मूवीजमध्ये सुद्धा ती पद्धत बघितली की नाही, म्हणजे मी माझ्या नवऱ्यासोबत जर गेली तर मी तिथं सुखी राहीन. आणि पद्धत कुठेतरी होती, याचा अर्थ असा पण होऊ शकतो की त्यानंतर जे जीणं होतं तिचं ते एवढं जनावराप्रमाणे होतं. कारण तिला आरशामध्ये बघण्याचा अधिकार नाही, तिला रंगीबेरंगी कपडे घालण्याचा अधिकार नाही, तिला चांगलं चुंगलं खाण्याचा अधिकार नाही, तिला स्वतःचे विचार व्यक्त करण्याचा अधिकार नाही. शिक्षण तर खूप लांबची गोष्ट आहे. त्यामुळं बेटर तू सती जा, नाही का. त्यामुळं आणि तिने खूप हसतमुख असलं पाहिजे. एका रेफरन्समध्ये आलेलं आहे, मला वाटतं हा साळुंखेंच्याच त्या बुकमध्ये आलेलं आहे की तिने हसतमुख असलं पाहिजे. आणि ते ती रड म्हणजे लहान मुली सुद्धा सती गेल्या हो, म्हणजे त्या काळामध्ये लहान मुली सुद्धा सती गेल्या. आणि जेव्हा सती गेल्या तेव्हा त्या रडायच्या ऍक्च्युली, आणि त्या रडणं त्यांचं ऐकू नये म्हणून ढोल ताशे वगैरे वाजले जायचे. म्हणजे किती, म्हणजे तिला मन नाहीये, तिला वेदना नाहीये, तिला शरीर नाहीये, तिला आत्मा वगैरे त्या गोष्टी तर आपण बिलीव्ह नाही करत आहे, पण तिला स्वतःचं जेव्हा अस्तित्व नाही तेव्हा तुम्ही कुठेतरी ह्या गोष्टी तिच्यावरती लादून अशा काही गोष्टींना बळकटीकरण देता ज्या गोष्टी खरं तर आउटडेटेड आहेत. त्यामुळे सतीप्रथा बंद करण्याचं काम बऱ्याचशा महापुरुषांनी केलं आणि ते काम खूप चांगल्या पद्धतीनं नंतर एक्झिक्यूट झाले. आणि महात्मा फुलेंनी नंतर सुद्धा बऱ्याचशा विधवांसाठी वगैरे आश्रम काढणं किंवा त्यांच्यासाठी शैक्षणिक संस्था काढणं किंवा विधवाश्रम वगैरे काढण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे या लोकांना त्रास नसेल झाला का. म्हणजे स्त्रियांचं वस्तुकरण होत आहे हे मान्य करणं ही समाजाची गरज आहे. आणि स्त्रिया ही वस्तू आहेत हे कुठेतरी समाजाला कळलं पाहिजे. आणि जेव्हा वस्तू आहेत हे कळतं तेव्हा मग त्या वस्तूला आपण वस्तू आहेत हे जेव्हा कळतं तेव्हा कुठेतरी ती प्रक्रिया थांबण्याचं काम होऊ शकतं. जसं बाबासाहेब म्हणतात ना की अन्याय ज्यांच्यावरती होतं त्याला अन्यायाची जाणीव जोपर्यंत होत नाही तेव्हा तोपर्यंत तो पेटून उठत नाही, नाही का. तोपर्यंत म्हणजे बऱ्याचशा गोष्टीमध्ये तिला सप्रेस केलं जातं आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये तिला ग्रँटेड पकडलं जातं. आता याचं बेस्ट एक्झाम्पल मी संभाजी महाराजांचं देईन. छत्रपती संभाजी महाराज, एकच मिनिट. आता जेव्हा संभाजी महाराजांची सिरियल आपल्याकडे यायची आणि बऱ्याच जणांनी ती पाहिलेली आहे, तर त्याच्यामध्ये जेव्हा त्यांना तो पेच पडला की शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांच्या महाराणी सोयराबाई वगैरे आहेत त्यांच्यासमोर असा प्रश्न पडला. त्या म्हणाल्या की मी सती जाते वगैरे, किंवा त्यांच्या ज्या बाकीच्या महाराण्या ज्या होत्या त्यांना बऱ्याचशा समाजामधल्या सुद्धा लोकांनी फोर्स केलं असेलच ना तेव्हा की आता महाराज नाही आहेत त्यामुळं. आणि सती प्रथा ॲक्च्युली खूप प्रेस्टिज तिला दिलं गेलं त्या काळामध्ये, नाही का. आणि त्या प्रेस्टिजच्या पायी स्त्रिया सती गेल्या किंवा मग समाजामध्ये आपल्या घराण्याचं स्थान आहे त्यामुळं आपण सती गेलं पाहिजे. त्यामुळं ते आपण संभाजी महाराजांनी तेव्हा ठणकावून सांगितलं की तू सती जायचं नाहीस, आई तू सती जायचं नाहीस, जे काही बोलतील ते बोलू द्या, नाही का. त्यामुळं बऱ्याचशा पुरोगामी विचारांना धरून चालणारे छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा, आणि याचा अजून एक बेस्ट एक्झाम्पल मला द्यायला म्हणजे लहूचे वस्ताद जे आहेत त्यांनी आपल्या मुलीला आणलं ना. म्हणजे बघा तुम्ही, तेव्हा स्त्रीला जर वस्तू मांडलं असतं तर स्त्रीला शिक्षणच दिलं नसतं ना, नाही का. त्यांनी जेव्हा आपल्या महात्मा ज्योतिराव फुलेंकडे आणलं आपल्या मुलीला तर त्यांनी कशा परिस्थितीमध्ये आणलं होतं तिला, नाही का. त्यांना तिला पोत्यामध्ये घालून आणलं आणि ते म्हणाले की तुम्ही हिला शिकवा. आणि जेव्हा ही मुक्ता साळवे आणि जेव्हा या अशा बऱ्याचशा स्त्रिया, जी मुस्लिम पण एक स्त्री होती त्याच्यामध्ये, जेव्हा समाजाची गोष्ट करायला लागल्या, जेव्हा पुरोगामित्वाची गोष्ट करायला लागल्या, जेव्हा समानतेची गोष्ट करायला लागल्या तेव्हा कुठेतरी हे वस्तुकरण मागे पडलं ना. कुठेतरी ही संस्कृती सुद्धा हट झाली ना तेव्हाची. पण ज्या परंपरा, ज्या प्रथा आउटडेटेड आहेत त्यांना आपण तिथेच सोडलं पाहिजे. हे समाजामध्ये लक्षात घेण्याची खरं तर बाब आहे. राहणीमान असेल किंवा स्त्रियांच्या जे आभूषण आहेत त्यांना सुद्धा त्यामध्ये सुद्धा बंदिस्त करण्याचं काम भारतामध्ये किंवा भारतातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये करण्यात आलं. आणि मला तर खरं जेव्हा प्रश्न पडला की साऊथच्या ज्या स्त्रिया आहेत
त्या अजूनही साऊथमध्ये जर तुम्ही बघितलं केरलामध्ये वगैरे तर तिथं मातृसत्ताक पद्धती आहे. ठीक आहे. तर मातृसत्ताक म्हणजे कुठेतरी ऍक्च्युली जे संक्रमणाचा काळ होता ना तेव्हा कुठेतरी ही जी चळवळ होती ती मातृसत्ताक चळवळ तेव्हा त्याला भारी पडली आणि साऊथ जे आहेत किंवा दक्षिण जो भाग आहे दक्षिणेतला तो त्याला बळी न पडल्यामुळे अजूनही तिथे मातृसत्ताक पद्धत दिसून येते. तर मला असं नाही म्हणायचं की पितृसत्ताकला अपोजिट मातृसत्ताक आहे. पितृसत्ताकला अपोजिट नेहमीच समानता असली पाहिजे. आणि समानतेची जेव्हा जेव्हा आपण गोष्ट करतो तेव्हा आपल्याला गौतम बुद्धांपासून ते आत्ताच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानापर्यंत विचार केला पाहिजे. म्हणजे फक्त एकच महापुरुष होऊन गेला आणि त्यांनी ही चळवळ लढवली आणि समानता प्रस्थापित झाली असं नाही झालेलं. ऍक्च्युली ही इव्हॉल्युशन प्रोसेस आहे, ही उत्क्रांती आहे आणि याला वेळ लागणार आहे. स्त्रियांचे वस्तुकरण जी आहे ती खूप मोठी प्रक्रिया आहे आणि त्याला खूप नेगेटिव्हली प्रेझेंट केलेलं आहे आणि ती नेगेटिव्हली प्रेझेंट केलेली जी प्रक्रिया ती आपल्याला पॉझिटिव्हिटीमध्ये आणण्यासाठी आपल्याला समानतेचं शिक्षण देण्याची गरज आहे आणि त्याची सुरुवात आपण कुटुंबामधून केली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळं आपण खरं तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. त्यासाठी आपण बऱ्याचशा महापुरुषांना वाचलं पाहिजे आणि विवेकवादी दृष्टिकोनातून वाचलं पाहिजे. विवेकवादी दृष्टिकोनातून वाचताना आपल्याला लक्षात येईल की जी आता जी बदललेली स्त्री आहे ती कशी कॉन्फिडंट आहे, ती स्वतःचं अस्तित्व कशी अबाधित राखून पुढच्या दिशा ज्या आहेत ते पादाक्रांत करते आहे, नाही का. म्हणजे तुम्हाला रेणुका मातेला वंदन करायला आवडतं पण रेणुका मातेच्या मंदिराबाहेरच तिच्यावरती बलात्कार होतो. इथं तुम्हाला कॉन्ट्रास्ट दिसत नाही का, नाही का. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला स्त्री जी आहे ती स्ट्रॉंग वाटली तेव्हा तिचं दैवतीकरण करून टाकलं आणि तुम्हाला जेव्हा ती देवी बनली तेव्हा तिला बंदिस्त करून टाकलं आणि जेव्हा तुम्ही तिला बंदिस्त करून टाकलं तेव्हा तिला दैवतीकरणाच्या नावाखाली तिला पूजलं गेलं. पण त्या पूजणाऱ्या स्त्रियावरती बलात्कार करायला तुम्हाला काय वाटत नाही का. म्हणजे तेव्हा ती उपभोगाची वस्तू होते, तिचं वस्तूकरण होतं आणि जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा ते देवी होते. म्हणजे इथं कॉन्ट्रास्ट आहे आणि हे संस्कृतीमध्ये कुठेतरी तो कॉन्ट्रास्ट आपल्याला रुजलेला दिसतो आणि यासाठी कुटुंबामधून सुरुवात झाली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे समानतेचे जे धडे आहेत आपण जसं म्हणतो की स्त्री स्त्रीचा शत्रू आहे आणि हे कुठेतरी दुर्दैवाने सत्य आहे. कारण मी तर म्हणेन की अज्ञानापुढे अज्ञानापायी या ज्या सगळ्या विषमतेच्या गोष्टी आहेत ना त्या समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे जे अपब्रिंगिंग आहे मुलाचं आणि मुलीचं ते आपण जेंडर बायस नाही केलं पाहिजे किंवा ज्या स्टिरिओटिपिकल काही ज्या गोष्टी आहेत त्या स्त्रीवरती लादल्या नाही पाहिजे आणि त्यातून मग मातृ आणि पितृत्व जे आहे ते समताधिष्ठित आपण केले पाहिजे, नाही का. त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या स्त्रियांनी सुद्धा झुगारून पुढे आलं पाहिजे आणि त्या झुगारण्यासाठी तिला पुरुषाची गरज आहे. कारण जर ज्योतिबा फुले नसले असते तर सावित्रीबाई फुले घडल्याच नसत्या, नाही का. तसंच जर त्यागमूर्ती रमामाता जर नसत्या तर बाबासाहेबांनी एवढं मोठं कार्य स्त्रियांसाठी केलंच नसतं, नाही का. त्यामुळं आपण अशा ज्या गोष्टी आहेत त्या जेव्हा पाहतो आजूबाजूला तेव्हा आपण हे नाही घेतलं पाहिजे लक्षात की ती दुसऱ्या जातीतली आहे किंवा त्यांचं चाललंय ना त्यांचं चालू द्या, नाही का. किंवा ती दुसऱ्या धर्मातली आहे त्यांच्या स्त्रिया तशाच असतात किंवा या जातीतल्या स्त्रिया अशाच असतात, यांच्याकडे हे असंच असतं. जोपर्यंत आपला हा दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत आपण समानतेची भाषा बोलण्यासाठी लायक नाहीत असं मला वाटतं. आणि त्यासाठी कुठून तरी जी सुरुवात आहे ती समाजामधून झाली पाहिजे, कुटुंबामधून झाली पाहिजे आणि अशा प्रकारच्या प्रबोधनातून झाली पाहिजे आणि अशा प्रकारच्या विवेकवादी दृष्टिकोनातून झाली पाहिजे असं मला वाटतं. आपले काही प्रश्न असतील तर मी घेण्यास उत्सुक आहे. प्लीज प्रश्न विचारा. मला वाटतं मी माझी मांडणी इथे संपवते. बऱ्याचशा गोष्टी आहेत पण मला वाटतं की आपण इथं थांबलं पाहिजे. काही प्रश्न आहेत का, कुणाचे प्रश्न असतील तर प्लीज विचारा. ओके, मी थोडंसं इथं हे करते, स्क्रोल करते. ओके,
एक होतं कारभार या पुस्तकात आहे, उल्लेख आहे गुलाम विकण्याचा. बरोबर, विना गवाणकरांचं पुस्तक आहे ते. बरोबर. आजची स्त्री सुरक्षित आहे का? मी याचं उत्तर दिलंय मला वाटतं. आजची स्त्री सुरक्षित नाहीये, कारण आजची स्त्री सुरक्षित तेव्हाच होईल जेव्हा ती 12-1 वाजता जी आहे ती रस्त्यावरून एकटी सुरक्षितपणे बाहेर जायला आणि बाहेर जाऊन घरी सुरक्षित येईल. त्यासाठी बरीचशी कारणं आहेत. आजच्या परिस्थितीत जगत असताना महिलांना कोणत्या दिशेने वाटचाल करावी लागेल आणि मग त्यांचे सामाजिक स्थान बदलण्यासाठी योगदान किती महत्त्वाचे आहे यावर चिंतन व्हावे. बरोबर आहे. आजच्या परिस्थितीमध्ये खरं तर मी जसं म्हणाले की समानतेचा जी लढाई आहे ती दोघांनीही लढली पाहिजे आणि त्यामध्ये त्यांना वाट दाखवण्याचं काम कुटुंबापासून झालं पाहिजे आणि स्त्रीचं जे सामाजिक स्थान आहे ते त्याला बळकटीकरण देण्याचं काम सुद्धा कुटुंबामधून झालं पाहिजे आणि त्यासाठी कुटुंबाची रॅशनल थिंकिंग खूप इम्पॉर्टंट आहे, हे मला तरी आत्ता वाटतंय. तुम्हाला काही ॲडिशन्स करायचे असेल तुम्ही करू शकता. म्हणजे माझा कुवतीप्रमाणे आणि माझ्या अभ्यासाप्रमाणे जे काही आहे ते मी देण्याचा प्रयत्न केला. बरेचसे रेफरन्सेस होते पण मी काही इम्पॉर्टंट रेफरन्सेसच घेतले. स्त्रिया पुरुषापेक्षा जास्त अंधश्रद्धामध्ये गुंतलेल्या आहेत. त्यामागे काय कारणे आहेत? धर्म जे ग्रंथ आहेत त्याचं एक मोठं कारण आहे. कारण स्त्रियांचा रोल जो आहे तो समाजामध्ये ठरवलेला आहे आणि स्त्रिया त्या रोलमधून बाहेर यायला तयार नाहीत, कारण एक प्रकारची आंधळी पट्टी त्यांच्यावरती धर्माने घातलेली आहे आणि त्यांना उपवास तपास प्रथा परंपरा आणि अशा सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना अडकवल्यामुळं त्या अंधश्रद्धेच्या बाहेर येत नाहीयेत. आणि बरोबर आहे, म्हणजे इथं स्त्री जास्त अंधश्रद्धाळू की पुरुष जास्त अंधश्रद्धाळू हा मुद्दा इम्पॉर्टंट नाहीये. मला असं वाटतं की अंधश्रद्धा कुठल्याही प्रकारची ती वाईटच आहे, म्हणजे ते कुणी जरी अंधश्रद्धा असेल तरी. हा, पण हे बरोबर आहे की स्त्रिया या पुरुषापेक्षा जास्त अंधश्रद्धेमध्ये गुंतलेल्या आहेत, कारण स्त्रियांना एक बऱ्याच प्रकारच्या या धर्मग्रंथाच्या माध्यमातून बऱ्याच प्रकारच्या भीती घालण्यात आलेल्या आहेत आणि भीती जी असते ना ती अज्ञानातून येते. दादा बरोबर आहे पवन दादा? हो, भीती जी आहे ना ती अज्ञानातून येते आणि अज्ञान जे आहे ना तिच्यावरती ते लादलेलं आहे आणि त्या धर्मग्रंथाचा ती म्हणजे अननेसेसरी खूप रिस्पेक्ट करते आणि ज्या गोष्टी तिच्यासाठी खरं तर हार्मफुल आहेत त्या पण गोष्टींचा ती रिस्पेक्ट करते आणि कुठेतरी ती फॉलो करण्याचा प्रयत्न करते. माझं बरोबर असेल तर बरोबर म्हणा, चुकीचं असेल तर ते पण लिहा. स्त्री आजही कोणत्या प्रश्नाला सामोरे जात आहे हे परखडपणे मांडताना. नेट प्रॉब्लेम असेल, आय एम सॉरी फॉर दॅट. मी काही करू शकत नाही. ओके, एकच मिनिट मी सर्च करते, थोडंसं तुमचं स्क्रोल करते. सुरू असे दादा, आवाज येतोय ना व्यवस्थित? ओके, ओके. इथे एक आवाज हे आहे शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा. बरोबर आहे ना, कारण तुम्ही जर बघितलं बोर्डाची आपल्या अवस्था, बोर्ड फाडून पोरी आल्या, बोर्डामध्ये पहिली आली, बोर्डामध्ये दुसरी आली, पण त्या बोर्डामध्ये येणारे पोरी नंतर जातात कुठे, नाही का? म्हणजे मला पण पडलेला हा प्रश्न आहे की बोर्डामध्ये आलेल्या पोरी नंतर सायंटिस्ट का होऊ शकत नाहीत, नंतर नासामध्ये किंवा इस्रोमध्ये का जाऊ शकत नाहीत, किंवा मग नंतर चांगली डॉक्टर का बनू शकत नाहीत. खूप कमी कुटुंब आहेत जी आत्ता सुद्धा खेड्यामध्ये बऱ्याचशा मुलींना माहीतच असेल की म्हणजे मी बऱ्याचशा अशा केसेस बघितल्या आहे ज्याच्यामध्ये भावाचं शिक्षण व्हावं म्हणून बहिणीला शिक्षण सोडावं लागतं. ही खरं तर स्त्रियांना दुय्यम लेखण्याची एक खूप असं जळजळीत उदाहरण आहे. बरोबर आहे, स्त्रियांना गुलाम करूनच ठेवलेलं आहे. हां, बरोबर आहे सर. जेटी साळवे सर, पितृत्व समताधिष्ठित असलं पाहिजे. बरोबर, आणि विवेकवादी दृष्टिकोनातून महापुरुषांना वाचलं पाहिजे. बरोबर. व्हॉट्स सिच्युएशन नाऊ अबाउट मॉडर्न वुमेन्स एम्पॉवरमेंट? बरोबर आहे, म्हणजे मॉडर्न वुमेनची मी तर म्हणते एम्पॉवरमेंट हा जो वर्ड आहे ना, एम्पॉवरमेंट किंवा सक्षमीकरण, स्त्रियांचं सक्षमीकरण करण्याची गरजच नाही हो. स्त्रिया सक्षम आहेत, पण त्यांच्यावरती जो वेगवेगळ्या धर्माचा किंवा अननेसेसरी ज्या चालीरीती आणि रूढी परंपरा आहेत ना त्यांचा जो पगडा आहे
तो सरकन असा बाजूला झाला पाहिजे. त्यासाठी शिक्षणाची गरज आहे. आता शिक्षण जसं म्हणाले की समताधिष्ठित शिक्षणाची गरज आहे. त्या ऑलरेडी एम्पॉवर आहेत. आपल्या भारताला खूप मोठा वसा आहे सक्षम स्त्रियांचा. आपण फक्त हा जो वसा आहे ना तो फक्त पुस्तकामध्ये वाचण्यापुरताच मर्यादित ठेवलेला आहे, नाही का. म्हणजे राजमाता जिजाऊ नंतर दुसरी जिजाऊ का बनू शकली नाही याचं उत्तर आपण स्वतःच शोधलं पाहिजे, नाही का. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नंतर दुसरी सावित्रीबाई फुले का नाही बनू शकत आहे याचं उत्तर आपणच शोधलं पाहिजे. हां. आणि कुटुंबामधली शिक्षण पद्धतीवरती बोलाय म्हणतात. बरोबर आहे. कुटुंबामध्ये मी जसं म्हणाले ना की कुटुंबामध्ये शिक्षण पद्धती जी आहे ती रुजवण्याचं काम कुटुंबातले आई वडील जे आहेत ते दोघं करतात, पण त्यासोबतच जे नातेवाईक आहेत ते सुद्धा करतात. हां. तर ही जी शिक्षण पद्धती आहे ती कुठेतरी समानतेच्या दृष्टिकोनातून लहानपणापासून शिकवली पाहिजे. की म्हणजे हे एक्झॅजरेशन नाही आहे की जी कामं मुलगी करते किंवा ज्या प्रकारचं अपब्रिंगिंग मुलीचं होतं त्या प्रकारचं अपब्रिंगिंग मुलाचं होतं का, किंवा वेगळ्या त्या पद्धतीने तर होत नाही ना, याकडे दोघांनी लक्ष दिलं पाहिजे, नाही का. म्हणजे बाहेरून येणारी मुलगी जेव्हा असते, समजा थोडंसं तिला लेट वगैरे झालेलं आहे, तर तिला प्रश्न तिच्या लहान भावापासून त्या आजोबापर्यंत केले जातात. पण त्याच जागी जर बाहेरून लेट येणारा जो मुलगा आहे त्याला जर त्याच वेळी तुम्ही प्रश्न केले तर त्याला तो एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे फुटकळ आत्मविश्वास नाही निर्माण होणार की मी कधी गेलो आणि मी काही केलं तरी चालतं म्हणून, नाही का. बरोबरच आहे. ओके. स्त्री सक्षमीकरणाचे मार्ग सांगा. स्त्री सक्षमीकरणाचा पहिला मार्ग म्हणजे शिक्षण, आणि दुसरा जो आहे तो विवेकवादी विचार, तिसरा म्हणजे कुटुंबाचे सक्षमीकरण, समाजाचं सक्षमीकरण. हे मार्ग आहेत. हाऊ टू चेंज माइंडसेट ऑफ ओल्ड लेडीज हू हॅज प्रॉमिनेंटली बिलीव्ह इन हिंदू पूजाज. हा खरं तर खूप किचकट मुद्दा आहे, कारण इथं प्रश्नामध्येच उत्तर आहे. प्रज्ञा मॅडम, प्रश्नामध्ये उत्तर असं आहे की ओल्ड ज्या लेडीज आहेत, म्हणजे तुम्ही असं म्हटलं जातं ना की ज्या काही जुन्या प्रथा परंपरा आहेत ना त्या प्रथा परंपरा न राहता ती संस्कृती बनलेली आहे, आणि ती संस्कृती तोडण्याचं पातक स्त्रीवरती न यावं म्हणून त्या स्त्रिया ज्या आहेत ना त्या मला वाटतं की या ज्या ओल्ड ट्रेडिशन्स आहेत ना त्यांना हे करतात. आणि मला नाही वाटत की ओल्ड लेडीजना चेंज करणं एवढं सोपं आहे, पण हां आपण आपल्या पद्धतीनं त्यांचं काउन्सिलिंग करू शकतो. चांगले रेफरन्सेस आपण देऊ शकतो, त्यांना चांगले व्हिडिओज आहेत ते आपण दाखवू शकतो. कारण बऱ्याचशा ज्या ओल्ड लेडीज आहेत त्या प्रॉमिनंटली अशा गोष्टीमध्ये बिलीव्ह करतात ज्या आणि बघा ना तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर स्त्रियांचं जे जीवन आहे ना तर कुटुंबाभोवती कुठेतरी फिरत राहतं. स्त्रिया स्वतःसाठी खूप कमी जगतात. डू यू ऑल ॲग्री विथ दिस? स्त्रिया स्वतःसाठी खूप कमी जगतात, नाही का. आणि जेव्हा ती कुटुंबासाठी जगते तेव्हा कुटुंब तिचं एक केंद्र होऊन जातं, आणि त्या कुटुंबाचं जेव्हा चांगलं होईल, ज्या ज्या गोष्टीमधून चांगलं होईल त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी स्त्री तयार असते, नाही का. त्यामुळं या ओल्ड लेडीजना आपण काउन्सिलिंग करू शकतो. म्हणजे मला जे वाटतं प्रायमरीली ते असंच आहे. कारण तुम्ही जर मॉडर्न स्त्रिया म्हटलं असतं तर त्याचं उत्तर असं होऊ शकतं की त्यांना बऱ्याचशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने डायव्हर्ट करू शकतो. की चांगलं एज्युकेशन असेल किंवा वाचन असेल किंवा महापुरुषांचे विचार असतील किंवा दूर कशाला आपले संविधान असतील किंवा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्यांना दाखवू शकतो किंवा त्याचं ते वाचन करू शकतात. शासनाची अनुकूल भूमिका सुद्धा असली पाहिजे. हो बरोबरच आहे ना. आता याच्यावरती बोलण्यासाठी खरं तर खूप मोठा विषय आहे की शासनाची भूमिका अनुकूल का नाही आहे, नाही का. खूप मोठा विषय आहे दादा संजय. ओके सर, गायकवाड सर, खरंच खूप मोठी भूमिका असली पाहिजे शासनाची. कारण जसं गव्हर्नमेंट बदलत जातं तसंच स्त्रियाबद्दलच्या ज्या भूमिका आहेत त्या बदलत जातात. आणि गव्हर्नमेंट इज नथिंग बट ॲक्च्युली इट इज कलेक्टिंग द वोट बँक. त्यामुळं जाती वरून भांडण लावणं किंवा वोट बँक तयार करण्यासाठीच एक माध्यम जे आहे ते स्त्रियांना कुठेतरी समजलं जातं. त्यामुळे शासनाला काही देणं घेणं नाही आहे.
वर्षानुवर्ष घरकाम करणारे महिला आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ बरोबरच आहे ना सर? बरोबरच आहे. वर्षानुवर्ष घरकाम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना उपासमारीची खरंच वेळ आलेली आहे. आणि मी जसं म्हणाले की ना की स्त्रियाचं जो केंद्रबिंदू आहे त्यांच्या एकूणच राहणीमानाचा किंवा एकूणच अस्तित्वाचा केंद्रबिंदू कुटुंब आहे. आणि आज जर लॉकडाऊनच्या संदर्भातून बोलत असाल तर खरंच उपासमारीची वेळ आलेली आहे. कारण अशा ज्या स्त्रिया ज्या मोलकरणीचं काम करतात किंवा इकडे तिकडे मजूर म्हणून जातात त्यांना आता रिअलायझेशन होत असेल की मी जर थोडंफार शिकले असते तर बरं झालं असतं. त्यामुळं खूप मोठा विषय आहे आणि खरं तर खूप वाईट वाटतं सुनील दादा हे जेव्हा आपण बघतो. कारण माझ्या घरी येणारी, आणि मला खरं तर हे सांगायला आनंद होतोय की मी माझ्या घरी येणारी बाई आहे, तिला फुल पेमेंट जरी आता देत नसेल, ती आता येत नाही माझ्याकडे, पण तिला फुल पेमेंट जरी देत नसेल तरी मी तिला हाफ पेमेंट देते. कारण मी तिला माझ्या जागी बघते आणि मला तिच्या जागी बघते. कदाचित मी जरी ते काम करत असेल तरी मी सुद्धा उपासमारीने मिळली असते. पण त्याचं एक मेन रिझन असं आहे की शिक्षण घेऊन आपण पुढं गेलो आणि आपल्याला आपलं अस्तित्व आणि त्याची जाणीव झालेली आहे. ओके, स्त्री पुरुष मजुरीमध्येही समानता नाही आहारातील क्वांटिटीमध्ये. तर हो, बरोबर आहे. हो, खूप मोठा आणि खूप चांगला मुद्दा मांडला मंगल मॅडम तुम्ही, की स्त्री पुरुष मजुरीमध्ये. आणि यामध्ये कुठेतरी शासनाची, जसं गायकवाड सर म्हणाले ना की याच्यामध्ये स्ट्रॉंग स्टेप्स आपण घेतल्या पाहिजे आणि यामध्ये स्त्रियांनी सुद्धा म्हणजे ॲक्सेप्टन्स दाखवलं नाही पाहिजे. जेव्हा बाबासाहेब हिंदू कोड बिल पास नाही होत म्हणून कायदेमंत्री पदाचा राजीनामा देतात, तेव्हा म्हणजे बऱ्याचशा स्त्रियांना तर हे पण माहीत नाही की बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी काम केलं, नाही का? त्यामुळं कुठेतरी ही तफावत नक्की जाणवते आणि हे जास्त रुरल सोसायटीमध्ये जाणवतं. आणि याची जाणीव स्त्रियांना करून देण्याचं काम तिथल्या पुरुषांनी किंवा त्यांची जी मुलं आहेत त्यांनी केलं पाहिजे. हे काय म्हणतात प्रकाश दादा, स्त्रीची शत्रू दिसते का? जसे की सासू सुनेचे भांडणे आज हे दिसतात. हो, बरोबरच आहे ना. सासू सुनांची भांडणं एकाच कारणासाठी दिसतात, कुटुंबासाठी, कुटुंबामधल्या कामांसाठी, कामाची विभागणीसाठी. म्हणजे स्त्रीचा शहाणपणा थोडंसं स्पष्ट होते पण बरोबर आहे. स्त्रियाचा शहाणपणा आणि स्त्रियाचं कर्तृत्व दाखवण्याचं क्षेत्र कुठलं आहे? किचन किंवा कुटुंब. म्हणजे सासू आणि सुनेचं भांडण कधीही शिक्षणासाठी किंवा कधीही प्रॉपर्टी किंवा कधीही समानतेच्या हक्कांसाठी नाही होणार आहे. स्त्रियांचं भांडण, सासू सुनेचं भांडण खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठीच होतं आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्येच अडकून ठेवण्याचं काम या कुटुंब व्यवस्थेने केलेलं आहे, नाही का? त्यामुळं कौटुंबिक हिंसाचार आजही दिसतो ना दादा. रवींद्र दत्ता कौटुंबिक हिंसाचार दिसतो. तेच म्हणते ना मी की अज्ञान हे जे आहे ना ते कुठेतरी स्त्रियांना या कुटुंब व्यवस्थेमध्ये बांधून ठेवण्याचं काम करतो, नाही का? त्यामुळे स्त्रीची शत्रू असणारच आहे जोपर्यंत ती अज्ञानी आहे. जोपर्यंत तिचा जो जीव आहे तो भांडी वासनामध्ये आहे तोपर्यंत ती स्त्रीची शत्रूच असणार आहे. त्यामुळं मला नाही वाटत की यांना तारणारा कुठला दुसरा कोण देव वगैरे अवतारणार आहे इथं, नाही का? इथं अवतरण्यासाठी फक्त शिक्षणच काम करू शकतं. इथे एक महत्त्वपूर्ण जी भूमिका ते फक्त शिक्षणच घेऊ शकतं, मला तर असं वाटतं. अजून काही प्रश्न आहेत का कुणाचे? मला वाटतं प्रश्न संपलेले आहेत आणि जवळजवळ 1 तास पण झालेला आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक पुरोगामी विचार मंच, रवींद्र सुरवसे सर आणि त्यांची टीम, या सर्वांना मी धन्यवाद आणि आभार मानते. त्यांनी मला तुमच्याशी सर्वांशी संवाद साधण्याची संधी दिली. आणि स्वतःशी आपण खरं तर ही प्रतिज्ञा करूया की कुठलीही स्त्री जी आहे ती आजपासून आपण वस्तू मानणार नाही. ती एक माणूस मानू पहिल्यांदा, कारण मानवतेचा लढा आपला चालूच राहणार आहे, समानतेचा लढा आपला चालूच राहणार आहे. आणि या समानतेच्या लढ्यामधून आपण माणुसकीची मूल्ये आपण रुजवण्याचं काम कुठेतरी करणार आहोत. आणि हे रुजवण्याचं काम हे असे ग्रुप जे आहेत किंवा हे जे मंच आहेत ते करतात. त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करते आणि धन्यवाद मानते. आणि मी इथं माझी मांडणी संपवते. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय भीम सर्वांना.
जय भारत. सर्वांना धन्यवाद. जय भीम, जय भारत. थँक्यू सर. हां, जय भीम, जय लवजी, लाल सलाम सर्वांना. मी व्हिडिओ एंड करते. थँक्यू.